वाटत असेल हे कुठे फिरतात तर कंटिन्यू व्हिडिओ बघा. नमस्कार मित्रमैत्रिणी, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. चला हो, गाडी काढा. बघू इकडं. गाडी काढली, आता चाललोय. आता गाडी काढलेली इकडं चालले. तर आम्ही चाललो होतो मार्केटला सारवीला आणि आमच्या मांजराला खायला आणायसाठी चाललो. तर जाता जाता एकदम भारी मस्तपैकी ड्रेस वगैरे लावले होते मार्केटला. माझे तर नजरच हटत नव्हते, एवढे भारी भारी स्टॉप वगैरे ड्रेस लावले होते मार्केटमधून चालले. मोबाईल आहे बघा, किती छान 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 भारी भारी आहे ती खायला. मस्त मस्त आहे का नाही. कसं आहे मार्केटमधून थोडं पुढं आलं का त्यांनी गाडी पुढे थांबवली होती. तर काय माहीत नाही त्यांचं काय काम होतं ना, त्यामुळे त्यांनी गाडी थोडी पुढे थांबवली होती. तर मला पण काय एवढं माहिती नव्हतं. ते गेलेलं इथं कुठे बाहेर. तर मी थांबली आता गाडी. कशी हो बाई आमची गाडी बघा, कशी गाडी कशी नाही ती. आता कशी गाडी बघा, नाव पण बघा गाडी आमची. काय माहिती कुठं आलोय आता आम्ही बघा. त्यानंतर मग आम्ही चाललो होतो. तर बघा वातावरण किती सुंदर झालं होतं. आणि तिथं आम्ही म्हणजे जिकडे चाललो होतो ना, तिकडं जाता जाता बघा किती मस्त अशी जागा दिसली फिरण्यासाठी वगैरे. माणसं बघा किती फिरतात वगैरे हे. आणि लोकेशन पण खूप सुंदर आहे असं व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी हे. तर मस्तपैकी असे गाडे वगैरे लावले होते, पाळणे पण आले होते पुढे. तर मस्त असं जागा आहे फिरण्याची. तर बघा का माणसं इथं शूट वगैरे व्हिडिओ पण काढतात. हे ते सगळं किती एकदम मस्त वाटते जागा बसण्यासाठी वगैरे हे. तर एकदम आरामदायक आहे ही जागा, एकदम भारी. बघा सगळे पब्लिक कशी बसलेले आहे. तर जाता जाता कसं पुन्हा नंतर तर पाळणं पण लावलं होतं. पाळणं ते आलं होतं सगळे. तर छोटे लहान छोटे मुले सगळे खेळत होते बघा. का सगळीकडे असे पाणी सहित लावलेले. तर कसं सगळं गाड्या वगैरे घोडा पण बसायसाठी आपलं बसले उभं राहिलेले आहेत ते सगळे फिरवण्यासाठी घोडा वगैरे तिथं. तर अशी मस्तपैकी अशी जागा आहे. लोकेशन तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकताय. तर तुम्हाला मी लोकेशन सांगेन हे कुठं आहे कुठं नाही ते. त्यानंतर आम्ही पोचलो. तर आम्ही हमेशा जिथून खायला आणतो ना सारवेला, तिथलंच चाललो होतो. तर ते दुकान बंद होतं त्यामुळे दुसरीकडे गेलो. तर ते बोलले नाही आपण तिथूनच आणूया, कसं तिथं चांगलं देतात ना खायला वगैरे. आणि ऑफर पण असतात ना खाण्यावर ते. त्यामुळे आम्ही सारवीला आणि मांजराला पण खायला आणायसाठी चाललो होतो. तर जाता जाता मोठलोट कॉलेज मोठलोट इमारत दिसली. त्यानंतर ते म्हटले नाही ते कॉलेज आहे खूप मोठं असं ज्युनियर कॉलेज आहे ती. तर आम्ही चाललो होतो. तर म्हटलं चला, आभाळ पण आलं होतं. म्हटलं पावसाचं वातावरण झालं होतं. त्यामुळे त्यांनी पण म्हटलं चला आता झालं. मग झालंच होतं दुकान. मी म्हटलं किती वेळ लागेल अजून, किती वेळ नाही काय माहिती. मी पण पहिल्यांदाच चालले. बघा कशी मांजरं बसले. सगळं भरपूर भेटतंय खायला. त्याला खायला सारवीचं घेतलं आहे खायला. गाडीवर आहे आता आम्ही. गाडीवर आहे आता जाणार. आता घरी जाणार. तिला खायला ती देणार सारवीला मी. मग तिला खायला वगैरे सगळं घेतलं. तिला आंघोळीला शॅम्पू पण घेतली. मग आम्ही निघालो. तर मला वाटलंच होतं पाऊस येणार आहे. तर बघा का एक साईडला त्यांनी गाडी लावली. तर आम्ही एका बाजूला थांबलो होतो. पाऊस येत होता खूप म्हणून. छत्री तर काय घेऊन गेलो नव्हतं काय नाही. तर एक साईडला आम्ही थांबलो होतो. तर पडतच होता ते, त्यामुळे म्हटलं चला जाऊ द्या. तर मी येता भाजी पण घेऊन आले होते. आणि कुत्र्यात आम्ही सारवीचं ते खायला पण घेऊन आलो. तर पोचलो आम्ही नंतर बिल्डिंगपाशी. तोंड दाखवते तुम्ही कसं झालंय कसं नाही ते. घ्या पेटे. घ्या चला चला. काही काय आणलंय व बघ चला. काय घेऊन चाललाय व.
आलेलो आहे आता घरी. बघा खायचं बघा किती घेऊन आलो. खायचं आलो, भाजी पण घेऊन आलो आम्ही. बघा आता चालू. माझा व्हिडिओ असेल लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.